चिखलदरा हे असं एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी कॉफीचं उत्पादन केलं जातं। आपण सध्या त्याच ठिकाणी आहोत। एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉफीचं उत्पादन घेतलं जातं आणि मिळालेल्या माहितीनुसार हे संपूर्ण जे आहेत ब्रिटिश कालीन जे आहेत कॉफीचे संपूर्ण झाडे प्लांट या ठिकाणी आहेत आणि वर्षानुवर्ष चालत आलेलं हे संपूर्ण कॉफीचं उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं। जवळपास 20 ते 22 एकरमध्ये ही संपूर्ण कॉफीचं उत्पादन पसरलेलं असेल आणि भारतातच नव्हे तर भारतात बाहेर सुद्धा या कॉफीचं जे आहे तर संपूर्ण या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक सुद्धा जुडलेले आहेत। भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीचे उत्पादन घेतले जातं आणि काय नेमकं याच्यापासून फायदा स्थानिक नागरिकांना आहे? स्थानिक नागरिकांना फायदा एक आहे की त्यांना रोजगार मिळतोय, सोबतच इथले जे लोक आहेत त्यांना म्हणजे जसं आपलं शेणखत टाकण्यासाठी रोजगार मिळतो, बाकीचं कॉफी तोडण्यासाठी आणि बाकीचं मेंटेनन्ससाठी सुद्धा रोजगार प्राप्त होतो यातूनच। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पूर्ण इंग्रजकालीन कॉफी प्लांटेशन आहे। ते इंग्रजांनी जेव्हा बनवलेलं आहे त्या टायमाला त्यांनी सगळ्यात आधी तर जे मोठे मोठे जे झाडं दिसतात ना, हे झाडं सगळं त्यांनी पहिले आधी लावलेलं आहे, त्याच्यानंतरच हा प्लांट त्यांनी केलेला आहे। कारण की हे जे झाडं आहेत त्यांना ऊन जास्त पाहिजे नाही, ते पूर्ण थंड हवेतच पाहिजेत, त्याच्यामुळे त्यांनी हे प्लांट इथं सक्सेस केलं आहे। आणि त्यांनी असं एक विचार केला त्या टायमाला की इथं हा प्लांट सक्सेस होऊ शकतो, त्याच्यामुळेच त्यांनी हा प्लांट इथं पूर्ण लावलेला आहे आणि त्या हिशोबानंच हे सगळं हे चालू आहे। आता पर्यटकांची कशा पद्धतीने पर्यटकांना चांगलं हे आहे, पर्यटकांची चांगली काय म्हणू शकतो आपण, त्यांना जी प्रसिद्धी आहे, त्यांना आवड आहे या कॉफीची आणि हे पूर्ण नॅचरल आहे, त्याच्यातून काही केमिकल्स वगैरे मिक्स नाही आहे आणि बाकी सगळं शेणखत आणि याच्यातूनच चाललेलं राहतं। कुठपर्यंत आपल्या या चिखलदऱ्याची कॉफी पोहोचलेली आहे? ही सब फॉरेनपर्यंत पोहोचलेली आहे, कारण की इथलं जे पूर्ण अंडरटेकिंग आहे ते ख्रिश्चन मिशनरीच्या अंडरटेकिंगला आहे, त्याच्यामुळे त्यांनी इथून सुद्धा ते तिकडे हे पाठवतात आणि बाकी इथल्यासाठी सुद्धा आहे, बाकी इथून कुठं जात नाही। आणि चिखलदऱ्याला सगळे जे शॉप आहेत छोटे मोठे, ते सगळ्या शॉपमध्ये हे पूर्ण कॉफी विकतात। जवळपास किती वर्ष जुने हे संपूर्ण झाड? सर राऊंड लावू तर नाही शकत, पण हे सगळं इंग्रजकालीनच आहे, त्या टायमापासूनच त्यांनी लावलेलं आहे। नक्कीच चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी जे आहेत ब्रिटिशकालीन जे आहेत संपूर्ण इंग्रजांनी या ठिकाणी संपूर्ण कॉफीचं उत्पादन या ठिकाणी घेतलेलं होतं आणि भारताच्या बाहेर सुद्धा या ठिकाणची कॉफी पोहोचलेली आहे अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहेत। आणि हे एक ऐतिहासिक वारसा जो आहे तो अमरावतीच्या चिखलदऱ्याला लाभलेला आहे। कॅमेरा पर्सन सोबत मी रोहित काळे, पाहत राहिलेस मराठी अमरावती।